सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना शुभ सकाळ. तर महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 काही ठिकाणी फक्त काही घटकांचे जॉईनिंग अपूर्ण आहेत, बाकी सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे आणि त्यानंतर नवीन पोलीस भरतीचं जे काही वातावरण आहे ते तयार झालेलं आहे. सो मागच्या पोलीस भरतीमध्ये जे 3-4 वेळा ज्या घटना घडलेल्या होत्या पोलीस भरतीच्या अगोदर, त्याच पद्धतीनं त्याच्यापेक्षा जास्त यावेळीचे वेगळ्या पद्धतीनं या सोशल मीडियावरती घटना घडत आहेत, ह्याच्या पुढेही घडत राहतील. जसं क्लायमेट असेल त्या पद्धतीनं जे काय मार्गदर्शक असेल किंवा मार्गदर्शक असतील ते सगळं समोर येतात आणि मग मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करतात. आणि त्यानंतर मग जे काही गोष्टी आहेत, आता हे जे वातावरण आहे आत्ताचं, त्या वातावरणावरती बहुतांश पुढचा तुमचा निकालसुद्धा ठरणार, लक्षात ठेवायचं. कारण की महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये जे आत्ताचं वातावरण आहे पूर्ण गचाळ करून ठेवलेलं आहे. इथं जे ट्रूथ आहे, जे पोरांच्या बाजून आहे, जे प्रामाणिक आहे किंवा ज्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आत्ताच्या टप्प्यामध्ये, म्हणजे पोलीस भरतीच्या अगोदर 5-6 महिने जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काय करायला पाहिजे, त्या टाईममध्ये काय करायला पाहिजे हे न सांगता ज्या गोष्टीकडं जास्त लक्ष आहे मुलांचं, म्हणजे अभ्यास कमी, प्रॅक्टिस कमी आणि फक्त काय होणार, कसं होणार, बदल होणार, इंग्लिश ग्रामर येणार, 1600 मीटर चेंज होणार, 800 मीटर चेंज होणार, असं होणार तसं होणार आणि मग ह्याच गोष्टी आता उद्घाटन लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीने गेले 15-20 दिवस झालं मी बघतोय जास्त व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत येत नाही, कारण की आपली रहिवाशी बॅचचं काम चालू आहे, जोरात अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. आणि सुरुवातीला अनाउन्समेंट करतोय की थोडं काम अपूर्ण असल्यामुळं आपली जी काही रहिवाशी बॅच आहे ती दिनांक 1 ऑगस्टपासून आपण सुरू करतोय, कारण की अजून 5-6 दिवस याच्यामध्ये जातील सगळं आवरायला आणि मगच पुढची बॅच सुरू होईल, लक्षात ठेवायचं. सो ज्यांचे ॲडमिशन झाले त्यांचे तर फिक्सच आहे, पण ज्यांना अजून ॲडमिशन करायचं असतं आपल्या रहिवाशी बॅचला फक्त मुलींसाठी, तर त्यांनी या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. तर आताच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इव्हेंट बदल होणार. बगल तिकडे एकच आणि बगल त्या मुलाच्या पालकाच्या तोंडामध्ये एकच की सर आता 1600 मीटर नाही, आता 2.5 किलोमीटर होणार, आता असं नाही, आता तसं होणार. प्रत्येक 2-4-5 दिवसाला एक अपडेट बदलत आहे आणि ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहेत किंवा ही अफवा कुठून आली, त्याच पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये इव्हेंटबद्दल 100% होणार का ह्याच्यावरती बोलणार आहोत. बदल कशा पद्धतीने होतात हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. काही ठिकाणी जे कोण मार्गदर्शक असतील त्यांना विचारा की तुम्ही माप सांगताय असं असं असं, तर त्याला काय प्रूफ आहे किंवा एखादा बदल जर करायचा असेल तर त्याला प्रोसेस काय आहे हे विचारा. हे विचारल्यानंतर ते तुम्हाला सांगतील तर तप होईल, त्यावेळी त्यांना कळेल किंवा समोरच्याला कळेल की बाबा हा नाही विषय, हा वरच्यावर विषय आहे. अजून ऑफिशियल काही माहिती आलेली आहे का याच्यावरती बोलणार आहे. अफवा का पसरवत आहेत आणि याचे तोटे काय ह्याच्यावरती बोलणार आहे. इव्हेंट बदलले तर काय होईल हे पण सांगणार आहे. मैदानी कटऑफवर याचा फरक पडेल का हे पण सांगणार आहे. सध्याचे वातावरण तशा प्रकारचे आहे का हे, आणि नवीन पोलीस भरतीसाठी जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता सांगणार आहोत. व्हिडिओ शेवट पण बघून घ्या. त्याच पद्धतीने आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिला ही अफवा कोणी पसरवली, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून गेले 10-10 वर्षानं, 8-9-10 वर्षानं अशा पद्धतीनं काहीतरी इव्हेंटमध्ये बदल होतात, ही एक चालरीत पडलेली आहे, म्हणून त्या बेसिसवरती हे बदल होणार असा प्रत्येकाचा गृहीत झालेला आहे. कुठेतरी इंस्टाग्रामवरती नवीन आलेले जे काही आता कॉन्स्टेबल आहेत ते पण काही गायडन्स करायला जातात आणि मग ह्याच्यामध्ये पाठिंबाची जी मुलं आहेत ती फसून चाललेत, हे मात्र नक्कीच आहेत. त्यामुळं वर्दीवर असला म्हणजे तो परफेक्ट आहे असं काही नसतं, एवढा लक्षात ठेवा. एवढं मोठं डिपार्टमेंट आहे, तिथल्या लोकांना सुद्धा ह्या गोष्टी माहीत नसतात. सो ते क्लास 1 क्लास 2 असून सुद्धा त्यांना माहीत नसतात. क्लास 3 वाल्यांचा तर विषयच लांबचाच आहे. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाचा, ही कोणी अफवा पसरवली तर ही गोष्ट आहे इंस्टाग्रामवरती सगळ्यात जास्त कोणी वर्दीवरची लोक आहेत त्यांनी ही अफवा पसरवलेली होती, लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, ही जे काय आहे मग हरियाणा पोलीस असेल किंवा इतर स्टेटचे जे काही पोलीस भरतीचे इव्हेंट असतील त्या बेसवरती इकडं असं होणार तिकडं तसं होणार. ह्याच्यावरती पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये मी बोललेलो होतो की एखाद्या स्टेटमध्ये हा इव्हेंट आहे म्हणून तो इकडे घ्यायचा असा विषय नसतो. बाकीच्या ठिकाणी जर बघितला तर पोलीस भरतीला एवढी स्पर्धा नाही आहे जेवढी महाराष्ट्रामध्ये स्पर्धा आहे. तुम्ही जर बघितला तर 10,000 जागा असू देत, 12,000 असू देत किंवा 15,000 असू देत किंवा 7,500 असू देत, तर ह्याला अर्ज हे 15 लाख प्लस येतात, लक्षात ठेवा. 16,52,000 यावेळी अर्ज होते, 16,52,000 अर्ज. तेच अर्ज यावेळी भरतीची संख्या किंवा भरतीची जागांची संख्या कितीही जरी असली तरी सुद्धा हा जो अर्ज आहे तो 17 लाखाच्या आसपास यावेळी जाऊ शकतात, लक्षात ठेवायचं. सो एवढी मोठी कॉम्पिटिशन ह्या महाराष्ट्रामध्ये. मग जर इव्हेंट वाढवायचं म्हटलं तर समजा ह्याच्या अगोदर 5 इव्हेंट होते,
5 इव्हेंट म्हणतोय आणि आता 3च इव्हेंट केलेत. तर 3 इव्हेंट करण्याचं रिझन खूप मोठं आहे, कारण वाढती स्पर्धा असेल किंवा त्याच पद्धतीनं फिटनेसच्या बाबतीत असेल किंवा प्रॅक्टिसच्या बाबतीत असेल किंवा मुलांचं एकंदरीत जे काही दिनक्रम आहे किंवा डाएट आहे तो वर्षानुवर्ष बदलत चाललेला आहे. म्हणजे जुने लोक आणि आताची लोक याच्यामध्ये खूप सारा फरक आहे. त्यांचं आयुर्मान बघितलं 70, 80, 90, 100 वर्ष जगा लागलेत आणि आताचं आयुर्मान हे 2-4 महिन्यावरती सुद्धा नवीन बालक सुद्धा जाते आणि त्याचपर्यंत 30-25 वर्षात तरुण पण जातोय आणि 40-50 वरती शेवट होतोय, लक्षात ठेवायचं. सो ह्या गोष्टी विचारात घेता हे इव्हेंट कमी केलेत, ह्याचं खूप मोठं रिझन आहे. आणि हा स्टँडर्ड जे काही प्रॅक्टिस सेट आहेत आताचे त्याच्यावरती हे डिपेंडिंग केलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त करून बदल कोणत्या पद्धतीनं होणार किंवा नाही होणार ह्या गोष्टी नंतरच्या जरी असल्या तरी सुद्धा 1600 मीटर, 800 मीटर, 100 मीटर पुरुषांसाठी आणि 800 मीटर 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक पुरुषांसाठी आणि 800 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक महिलांसाठी हा परफेक्ट युनिट आहेत किंवा परफेक्ट जे काही इव्हेंट आहेत ते हेच राहतील आणि अशाच पद्धतीने राहायला पाहिजे, लक्षात ठेवायचं. पाठिंबाच्या भरतीला सुद्धा अशाच पद्धतीनं खूप मोठ्या प्रमाणात काही गोष्टी पसरवल्या होत्या, पण त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने बदल झालेला नव्हता. त्याचे पाठीमागे पण झालेलं होतं. हे गेल्या प्रत्येक भरतीपासून चालत आलेलं आहे आणि आता सुद्धा या भरतीला अजून खूप सारा वेळ आहे. त्यामुळं ह्या गोष्टीला सगळी मुलं पालक खतपाणी घालत आहेत आणि स्वतःचं नुकसान करून घेणार एवढं मात्र नक्कीच. सो हे कुणी अफवा पसरवली तर इंस्टाग्रामवरती जे काही कायदे मंडळ किंवा कायदे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याकडून हे सगळ्या गोष्टी पसरवल्या गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा, आपली वर्दी निघली म्हणजे विषय संपत नसतो. आपल्यासारख्या हजारो मुलांची वर्दी निघावी लागते. ह्याला गुरु म्हणतात, ह्याला प्रशिक्षक म्हणतात, लक्षात ठेवायचं. दोघांमध्ये खूप सारा फरक आहे. पोलीस भरती इव्हेंटमध्ये बदल 100% होणार का हा एक विषय आहे. तर 99.99% बदल कोणत्याही पद्धतीने होणार नाही. 99.99% लक्षात ठेवा. त्यामुळं कोण काय तर सांगतोय म्हणून स्वतःचं नुकसान करून घेऊ नका. आता सांगतोय, गेल्या भरतीलाही सांगितलं होतं आणि आताही सांगतोय, कुठंतरी 1% कुठंतरी पॉसिबिलिटी आहेत इव्हेंट कमी होतील. पण का? कारण की वाढती स्पर्धा आणि ही जी का भरती आहे ती वेळेवर संपली पाहिजे. एक एक ठिकाणी 5-6 दिवसामध्ये ग्राउंड क्लिअर होते, 10 दिवसामध्ये होतो, एक एक ठिकाणी 1.5, 2, 2.5 महिने हे चालू राहते आणि मग ट्रेनिंग लेट, मग जॉईनिंग लेट, मग बाकी डीबी लेट आणि मग सगळ्या गोष्टी लेट होत राहतात, लक्षात ठेवा. त्यामुळं कुठेतरी काहीतरी ह्याच्यावरती आळा घालण्यासाठी एक प्रयत्न असेल. पण 5 इव्हेंट पहिले होते, त्यानंतर 3 इव्हेंट ठेवलेत. 3 वरून 2 वरनं 1 वरनं येणार नाही, लक्षात ठेवायचं. ते काय वनरक्षक भरती नाही आहे, एकच इव्हेंट मारला आणि बास केला. इथं 3 इव्हेंट पाहिजे म्हणजे पाहिजेच, तरच त्याच्याचे जे फिटनेस आहे ते समजून येईल. 3 इव्हेंट बाप आहेत. 1600 मीटर वेगळा इव्हेंट आहे, टोटली 100 मीटर वेगळा इव्हेंट आहे, शॉर्टपुट सुद्धा वेगळा इव्हेंट आहे. सेम ॲज गर्ल्ससाठी 800 मीटर सुद्धा वेगळा इव्हेंट आहे, 100 मीटर सुद्धा शॉर्ट इव्हेंट आहे आणि शॉर्टपुट हा पॉवर इव्हेंट आहे, लक्षात ठेवायचं. पॉवर प्लस टेक्निक. सो अशा पद्धतीनं हे इव्हेंट आहे ते असेच पाहिजेत. म्हणजे मल्टी अँगलनं तो स्ट्रॉंग पर्सन पाहिजे जो वर्दीवरती आहे, तो लक्षात ठेवायचं, जवान किंवा शिपाई. सो अशा पद्धतीनं पोलीस भरतीमध्ये इव्हेंटमध्ये बदल होणार का याच्यामध्ये बोललोय. बदल कशा पद्धतीने होतात हा एक विषय. जसं की मगाशी मी सांगितला की कोण काय ते सांगतंय, एका मिनिटाच्या रील्समध्ये काय तर बडबडायचा आणि विषय सोडून द्यायचा. पण त्याला काय धागेदोरे आहे, कशा पद्धतीने होऊ शकतं, काय होणार, त्याच्यावरती नियम काय, तरतुदी काय, काही माहीत नाही. उगाच काहीतरी यायचं आणि बरकळायचं. पण तुम्ही जे ओकलेलं विष आहे ते हजारो जे काय अमृत असेल त्याला नाश करायला हे विष जे आहे ते कारणीभूत असेल, लक्षात ठेवायचं. त्यामुळं हे जो बदल आहे हा बदल जर करायचा असेल तर याच्यामध्ये महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियम जे आहेत त्या नियमामध्ये तरतुदीमधून बदल करून पाठीमागं रिझन द्यावं लागेल की आत्ताच्या घडीला हे इव्हेंट का बदलायची वेळ आलेली आहे. आणि त्याच पद्धतीनं पोलीस डिपार्टमेंट असेल, होम डिपार्टमेंट बोलतोय, ह्यांना घेऊन जे काही होम डिपार्टमेंटचे सिनियर अधिकारी किंवा पोलीस महासंचालक किंवा आत्ताचे जे काही मंत्री वगैरे सगळे आहेत ह्यांना एकत्र बसून याच्यावरती विचार करून पूर्ण महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमामध्ये तरतुदीमधून बदल करून मग हे ऍड करता येईल, लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं आत्ताची प्रोसेस ही वेगळ्या पद्धतीची आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळं ह्या ज्या तरतुदी आहेत ह्या बदलणं 1-2-4 दिवसामध्ये एवढं फास्ट होणार नाही, लक्षात ठेवायचं. कारण की परवाच जो मीटिंग झाली डीव्ही त्या VC त्याच्यावरती जे इव्हेंट होते किंवा त्याच्यामध्ये जे काही पॉईंट होते मुद्द्याचे जे चर्चेस होते ते सगळे आपण टेलिग्राम चॅनलवरती टाकून दिले आपल्या. त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं एक सुद्धा पॉईंट नव्हता की जे काही ग्राउंड आहेत त्या ग्राउंडच्या इव्हेंटमध्ये बदल होणार आहेत किंवा एकही पॉईंट नव्हता ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर ऍड होणार म्हणून सांगितलंय. फक्त आणि फक्त भीती घालायची मुलांमध्ये आणि मात्र दुसऱ्याचं नुकसान करायचं, स्वतःचा फायदा करायचा, हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू ह्याच्यामध्ये लपलेला आहे. तो शोधा पहिला आणि मग स्वतःची प्रगती करा, लक्षात ठेवायचं. सो अजून ऑफिशियल काय आहे का माहिती तर अजून ऑफिशियल नोटिफिकेशन काही नाही, JR नाही, काही नाही. कोणत्याही पद्धतीनं 0% सुद्धा बदल, 0.1% सुद्धा अजून बदल झालेला नाही, लक्षात ठेवायचं. त्यामुळे ऑफिशियल अजून कोणतीही माहिती नाही आहे. अफवा का पसरवत आहेत आणि त्याचे तोटे काय तर लक्षात ठेवा. सगळ्यात जास्त पोलीस भरतीचा जो काही भाग आहे तो ग्रामीण भाग आहे, जिथं खूप मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करतात.
आता अकॅडमीचा विषय थोडासा वेगळा असतो आणि इंडिव्हिज्युअल ज्या प्रॅक्टिस करतात ग्राउंडमध्ये त्या मुलामुलींचा विषय थोडासा वेगळा असतो. या मुलामुलींना जास्त करून साप जास्त करून चावतो, कारण की त्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो. उठलं की तोच व्हिडिओ, झोपताना पण तोच व्हिडिओ, आणि एक व्हिडिओ बघितला की त्याच्या रिलेटेड सगळे व्हिडिओ त्याच्याच पद्धतीने दिसायला चालू होतात. फक्त जे काही कायदेतज्ञ लोक आहेत ह्याच्यातले पोलीस भरतीतले, त्यांचे चेहरे फक्त वेगळे असतात आणि जो काही कंटेंट आहे तो तोच असतो. तो हे सांगितलं म्हणून तो पण तेच सांगतोय, तो पण तेच सांगतोय, पण इथं परफेक्ट काय आहे ते कोण सांगत नाही. सो अशा पद्धतीनं अफवा का पसरवत आहेत, तर अफवा पसरवल्यानंतर पुढच्या 2 महिन्यामध्ये 2.5 महिन्यामध्ये मुलांचा वेळ निघून जाईल. भीती राहील की हाच इव्हेंट राहणार आहे का तोच इव्हेंट राहणार आहे, प्रॅक्टिस करायचं का नाही करायचं, कसं होणार, काय होणार, नवीन इव्हेंट आलाय आता आमचं काही खरं नाही आहे, अशा पद्धतीनं भीती घेतली. 1-2 मार्क जर ह्या कारणाने जर कमी पडले तर तो वेटिंगला राहील, नाहीतर त्याच्यापेक्षा मार्क कमी पडले तर तो स्पर्धेतनं बाहेर पडेल. हे सगळ्यात मोठा ह्याच्यामध्ये व्ह्यू आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे स्वतः नुकसान करून घेऊ नका. इव्हेंट बदलले तर काय होईल, जसं मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं इव्हेंट बदलले तर मुलांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल, लक्षात ठेवायचं. मैदानी कट ऑफवर काय फरक होईल का, 100%. कारण की ह्याच्यामध्ये अजून फिक्स नाही आहे बदलणार की बदल होणार. त्यामुळं दोन्ही पण लोक, म्हणजे जे बदल होणार म्हणतात ते पण आणि बदल नाही होणार असे लोक सुद्धा संभ्रमात पडलेले आहेत. त्यामुळे प्रॅक्टिस कोणत्या इव्हेंटचं करायचं, काय करायचं हे कोणालाच माहीत नाही. त्यामुळं ह्याच्यामुळं मैदानी कट ऑफवरती 100% बदल होईल, फरक पडणार. ह्याच्यामुळं लक्षात ठेवायचं. 7वा मुद्दा आहे, सध्याचे वातावरण तशा प्रकारचे आहे का, तर सध्याचे वातावरण तशा प्रकारचे नाही आहे की बाबा इव्हेंट बदलू शकतात. लक्षात ठेवायचं, 3 इव्हेंट बेस्ट आहेत. आता मुंबई किंवा जे परवाच्या 2024-25च्या पोलीस भरतीमध्ये जे काही 8 घटक होते, ज्याच्यामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, मीरा भाईंदर असेल, पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, नागपूर असेल, हे जे काही 7-8 घटक होते ह्याच्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त होती, स्पर्धा जास्त होती. त्यामुळं जे काही वेळ आहे तो थोडक्यात लागलेला आहे. बाकी जिल्हे आहे ते 5, 7, 10 दिवसामध्ये फिजिकल संपलेला आहे. सो विषय नाही आहे, राहिला विषय तोच. आता ह्यावेळी सुद्धा ही पोलीस भरती वेगवेगळ्या घटकामध्ये डिवायडेड होणार आहे. त्यामुळे ज्या घटकामध्ये जागा जास्त आहे तिथं जरा स्पर्धा जास्त असेल, पण असू दे, एक फिजिकल 15-20 दिवस चालतं, काय फरक पडत नाही. पण जर अचानक इव्हेंट बदलले आणि अचानक इव्हेंट लॉंग डिस्टन्सचे घेतले, जसं की 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटर, तर लक्षात ठेवा जी भरती 15 दिवसात होणार होती त्याला 20-25 दिवस लागतील, 25 दिवसाचं 30 दिवस लागतील. सो अशा पद्धतीनं हा बदल अपेक्षित नाही आहे आणि व्हायला नको पाहिजे. कारण जी सवय झाली, कारण की पाठीमागचे जे काही प्रॅक्टिस करत असताना ज्या काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत त्याच पुढं फॉरवर्ड करून त्यांना प्रॅक्टिस करता येईल आणि गेल्या वेळी 40 मार्क पडले तर 43-45 करायला सोपं जाईल, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीनं सगळ्यात महत्त्वाचा, आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं, तर तुमचं जे काही शेड्यूल असेल, विकली शेड्यूल असेल, त्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिस शेड्यूल करा. लॉंग डिस्टन्स असेल, शॉर्ट डिस्टन्स असेल किंवा मिड डिस्टन्स असेल, ह्याच्या पद्धतीनं जे काही इव्हेंट असेल त्याची प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. त्याच पद्धतीनं, कारण की सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे, एनी टाइम जर इव्हेंट बदलला तर पुढच्या 1-1.5 महिन्यामध्ये सराव करून तुम्हाला एनी टाइम कधीही जर पोलीस भरतीमध्ये इव्हेंट बदलले तरी सराव करून आपल्याला जास्तीत जास्त मार्क पाडता येतात, लक्षात ठेवायचं. त्यामुळं असा प्रॅक्टिस करा की फक्त 100 मीटर किंवा 1600 मीटर, 800 मीटर न पकडता इतर सुद्धा इव्हेंटचे प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या येणाऱ्या भरतीमध्ये जर ऑन दी स्पॉट जरी चेंज झाले तरी तुम्हाला काही फरक पडणार नाही. आणि जास्तीत जास्त करून 99.99% ह्या इव्हेंटमधून किंवा ह्या जे काही हे आहेत इव्हेंट पोलीस भरतीच्या मैदानी गुण ह्याच्यातमधले, ह्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीनं मुलामुलींमध्ये जास्तीत जास्त करून 99% बदल होणार नाही. आणि जर करायचं असेल तर त्यांना जसं मगाशी मी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियममध्ये काही तरतूद आहेत, त्या तरतुदीमध्ये बदल करून ती तरतूद अंमलात आणावी लागेल, परमिशन घ्यावी लागेल आणि मगच ती इन करावी लागेल. आणि जर करायची असेल तर कमीत कमी 2 ते 3 महिने अगोदर करा, जेणेकरून जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत, जे कष्टाळू विद्यार्थी आहेत त्यांना यातून फायदा होईल. नाहीतर अचानक सगळ्या गोष्टी कराल तर हे दोन्ही सुद्धा घटक ह्याच्यामध्ये चेपले जातील आणि किंबहुना जे काही मार्क असतील ते मार्क कमी पडतील, परिणामी लेखीला सुद्धा क्वालिफाय होणार नाही आणि जास्त करून मग कट ऑफचा विषय हा कमी जास्त दिसेल, एवढं लक्षात ठेवायचं. सो अशा पद्धतीनं अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की ह्या पूर्ण महाराष्ट्रभर एकच विषय सुरू आहे की इव्हेंट बदलणार, इव्हेंट बदलणार, इव्हेंट बदलणार. पण पूर्ण सायंटिफिक इन्फॉर्मेशन कोणीही देत नाही, कारण तेवढा अनुभव कमी आहे. सो फसू नका, एवढीच विनंती करतोय. माहिती आवडलं असेल तर एक काम करूया की आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. इंस्टाग्रामवरती सुद्धा पेज आहे आपलं, त्याला मास्टर विशाल सर नावाने सर्च करा. एक पेज आहे, त्या पेजला फॉलो करा, तिथं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला रीलच्या माध्यमातून पोस्ट करतोय. सो ह्या नवीन पोलीस भरतीची तुम्ही जर तयारी करत असाल तर फिजिकलसोबत लेखीची सुद्धा तयारी करा. आणि हे जर गोष्टी केल्या तर तुम्हाला सक्सेस भेटेल. नाहीतर फिजिकल बसल्यानंतर लेखी बघू, काय होते बघू, तर तुम्ही कमीत कमी 7, 8, 10, 15 मार्कांनी मागे राहाल किंवा लईच जर जीव घालवला शेवटच्या टप्प्यामध्ये तर 1-2 मार्कांनी वेटिंगला राहा, लक्षात ठेवायचं.
त्यामुळं आता जो रेशो आहे फिजिकलचा आणि लेखीचा कायमस्वरूपी सांगतोय, मागच्या भरतीलाही सांगितलं, या भरतीलाही सांगतोय, जो एकाच 2 प्रमाणात रेशो आहे, म्हणजे 1 तास जरी फिजिकल असेल तर 2 तास तिकडे लेखी करायला पाहिजे. सो हा जो रेशो आहे तो दिवसेंदिवस स्टॅमिना वाईज, इंडुरन्स स्ट्रेंथ वाईज तुम्हाला वाढवता आला पाहिजे, तर आणि तरच तुम्हाला वर्दी भेटणार, लक्षात ठेवायचं. सो तुम्ही महाराष्ट्र पोलीस भरतीची तयारी करत असाल तर तुम्हाला आतापासून जर लेखीची सुद्धा तयारी करायची असेल तर आपला PDF बॅच एक आहे, 15,000 प्लस प्रश्नांची असलेली, महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी 2,100 प्लस पानांची ही PDF आहे, लक्षात ठेवा. तर तुम्हाला ही जर PDF हवी असेल तर लवकर एक काम करा, ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर एकच मेसेज करायचा आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 99 रुपये डायरेक्ट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे. एकंदरीत 799 रुपयाची PDF तुम्हाला 399 रुपयाला घर बसल्या तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती भेटणार आहे, फक्त आणि फक्त 399 रुपयाला. पाठीमागच्या भरतीला 38 प्रश्नांपासून 62 प्रश्नांपर्यंत आपले PDF मध्ये प्रश्न आलेले होते. सो ज्याला हे हवं आहे त्यांनी लवकर वेळ न घालवता आतापासून तयारी करा आणि ह्या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करायचा आहे. शेवटी माहिती आवडली असेल तर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज करा. त्याच पद्धतीनं आपला चॅनल जो आहे तो सबस्क्राईब करून घ्यायचा आहे. शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना विनंती करतोय की चुकीच्या अफवांवरती विश्वास ठेवू नका, स्वतःला डिमोटिवेट करून घेऊ नका. तुम्हा सर्वांना या नवीन पोलीस भरतीसाठी शुभेच्छा देतोय आणि इथं थांबतोय. तोपर्यंत धन्यवाद.